नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस सुखाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आजचा व्हिडिओचा विषय आहे वास्तुशास्त्रानुसार किचन कसे असावे. यासाठी 10 टिप्स. वास्तूनुसार किचन कसे असावे. स्वयंपाकघरात ही आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा असते. यामुळे वास्तूनुसार ती कशी असली पाहिजे या संदर्भात काही नियम. आज आपण वास्तुशास्त्रानुसार किचन संदर्भातील नियम समजून घेणार आहोत. वास्तुशास्त्रात दिशा आणि पंचतत्वे अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश हा सर्वात मोठा आधार आहे. याच्या आधारावर शुभ अशुभ लाभ, फळे आणि शक्यता विचारात घेतल्या जातात. आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराचा महत्त्वाचा भाग म्हणजेच किचन संदर्भात वास्तुविषयक नियम समजून घेणार आहोत. वास्तूच्या नियमानुसार सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला म्हणजे आग्नेय कोणात असलं पाहिजे. आगीशी संबंधित कामे आगीच्या दिशेला केली जातात. ही दिशा आरोग्य राखते, मानसिक संतुलन आणि बुद्धिमत्ता संतुलित करण्याच्या भूमिका बजावते. चला तर मग या 10 वास्तू टिप्स जाणून घेऊया. 1. स्वयंपाकघर दक्षिण पूर्व कोणात म्हणजे आग्नेय कोपऱ्यात असावे. 2. स्वयंपाकघरातील खिडक्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असाव्यात. स्वयंपाकघराचा मुख्य दरवाजा आणि घराचा मुख्य दरवाजा समोरासमोर नसावा. 4. स्वयंपाकघरात वॉश बेसिन किंवा भांडी धुण्याची जागा उत्तर पूर्व दिशेला असावी. 5. स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड पूर्वेकडे असावे. यामुळे ती नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहते. 6. स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला बांधले असेल तर घरामध्ये खर्च जास्त होतो. 7. स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला बांधल्यामुळे मित्रांना दिलेले पैसे लवकर मिळत नाहीत. 8. स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला बांधले असले तर गरम पाणी किंवा आग लागण्याची शक्यता जास्त असते. 9. उत्तर दिशा हे कुबेराचे स्थान आहे. या दिशेला स्वयंपाक केल्याने संपत्ती जळून नष्ट होते. 10. उत्तर दिशेला स्वयंपाक असेल तर जमिनीसारखी मालमत्ता देखील विकली जाऊ शकते. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.